भगवद्गीता अध्याय 9 यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यासारख्या दोषदृष्टीरहित असलेल्या भक्ताला हे परम गोपनीय ज्ञान रहस्यसहित सांगतो की जे जाणल्यामुळे तू दुःखरूप संसारातून मुक्त होशील. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आणि सर्व गुह्यांचाही राजा आणि अतिशय पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे आणि धर्मयुक्त आहे. साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे. हे परम तपस्व्या, ह्या तत्व ज्ञानरूपी धर्मात श्रद्धाहीन पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूपी संसार चक्रात भ्रमत करतात. हे अर्जुना, मज सच्चिदानंद घन परमात्म्यामुळे हे सर्व जग बर्फात जसे सर्वत्र पाणीच भरलेले असते तसे परिपूर्ण आहे आणि सर्व भूतमात्र माझ्यामध्ये संकल्पनाच्या आधारे स्थित आहेत. म्हणून वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये हे स्थित नाही आणि ती सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित नाहीत, परंतु माझी योगमाया व प्रभावाला पहा की भूतांचे धारण पोषण करणारा आणि भूतांना उत्पन्न करणाराही माझा आत्मा वास्तविक भूतांमध्ये स्थित नाही. कारण असे आकाशापासून उत्पन्न झालेला सर्वत्र संचार करणारा महान वायू नेहमीच आकाशामध्ये स्थित आहे. त्याचप्रमाणेच माझ्या संकल्पनांमुळे उत्पन्न होणारी असल्यामुळे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असे समज. हे अर्जुना, कल्पनाच्या अंतकाळी सर्व भूते माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात, म्हणजेच प्रकृतीमध्येच लय पावतात आणि कल्पनाच्या आरंभी त्यांना मी फिरून उत्पन्न करतो. ते असे की आपल्या त्रिगुणात्मक मायेचा अंगीकार करून स्वभावाला वश होऊन पराधीन झालेल्या या संपूर्ण भूत समुदायाला वारंवार त्याच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. हे अर्जुना, त्या कर्मामध्ये आसक्तरहित आणि उदासीप्रमाणे स्थित असणाऱ्या मज परमात्माला जी कर्मे बंधन करीत नाहीत. हे अर्जुना, मज अधिष्ठात्म्याच्या सानिध्याने ही माझी माया सर्व चराचर जग उत्पन्न करते आणि या उपरोक्त हेतूनेच काय म्हणता काय सर्व चराचर जग उत्पन्न करते आणि या उपरोक्त हेतूनेच आली 10 मिनिटात हेतूनेच हे जग वाघ मनरूपी चक्रामध्ये फिरत आहे. असे असूनही संपूर्ण भूतांचा महान ईश्वर रूपी माझ्या परमभावाला न जाणणारे मूळ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मज परमात्म्याला तुच्छ समजतात. म्हणजेच आपल्या योगमायेने जगाचा उद्धार करण्याकरिता मनुष्यरूपामध्ये विचरण करीत असणाऱ्याला साधारण मनुष्य समजतात की जे सर्व आशा व्यर्थ कर्मे व्यर्थ ज्ञान असलेले अज्ञानी लोक राक्षसाप्रमाणे असुरांप्रमाणे मोहित करणाऱ्या तामसी स्वभावाला धारण केलेले असतात. परंतु हे कुंतीपुत्रा, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले जे महात्म्य लोक आहेत ते तर माझ्या सर्व भूतांचा सनातन करतात आणि नाशरहित अक्षर स्वरूप जाणून अनन्य मनाने युक्त होऊन निरंतर भाजतात. ते दृढ निश्चयी भक्त लोक निरंतर माझ्या नाम आणि गुणांचे कीर्तन करीत आणि माझ्या प्राप्तीसाठी यज्ञ करीत मला वारंवार प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात युक्त होऊन आनंद करतात. त्यांच्यापैकी काही तर मज विराट स्वरूप परमात्म्याचे ज्ञान यज्ञाद्वारे पूजन करीत काही आहे सर्व वासुदेवच आहे या भावाने उपासना करतात आणि दुसरे पृथ्वी स्वामी सेवक या भावनाने आणि कोणी पुष्कळ प्रकारे उपासना करतात. कारण क्रतू म्हणजे आहे, यज्ञ म्हणजेच पंचमहायज्ञादी स्मार्त कर्म आहे. स्वधा म्हणजेच पितरांच्या औषधी म्हणजेच सर्व वनस्पती मी आहे. मंत्र मी आहे. घृत मी आहे आणि हवन रूप क्रिया सुद्धा या संपूर्ण जगाचे दाता म्हणजेच धारण पोषण करणारा तसेच कर्माचे फळ देणारा आणि मातापिता तसेच पितामह आहे. आणि जगण्याने ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. हे अर्जुना, आणि भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान आणि शरण घेण्यास योग्य तसेच त्याची इच्छा न करता हित करा आणि उत्पत्ती प्रलय रूपी तसेच सर्वांचा आधार निधान व अविनाशी कारण ही मीच आहे. मीच सूर्यरूप होऊन तापतो आणि वृष्टी येतो. आणि हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू तसेच सत आणि असत सुद्धा सर्व काही मीच आहे. परंतु हे दोन्ही वेळेमध्ये केलेल्या सकामकर्मे करणारे आणि समरस पिणारे तसेच पापासून पवित्र पूजन करून स्वर्ग प्राप्ती इच्छितात ते पुरुष आपल्या पुण्याचे फलरूप इंद्रलोकाला प्राप्त होऊन स्वर्गात दिव्य देवांचे भोग भोगतात. ते त्या विशाल स्वर्गलोकाला भोगून पुण्य क्षीण झाल्यानंतर मृत्यूलोकाला प्राप्त होतात. अशा प्रकारे स्वर्गाचे साधनरूप तिन्ही वेदांमध्ये जाऊन भोगांची कामना करणारे पुरुष वारंवार येणे जाणे प्राप्त करून घेतात. म्हणजेच पुण्य क्षीण झाल्यानंतर मृत्यूलोकी येतात. जे अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित झालेले भक्तजन मज परमेश्वरन करीत निष्काम भावाने बसतात. नित्य एक भावाने माझ्या ठाई स्थित असलेल्या पुरुषांचा योगक्षेम मी अर्जुना, जरी श्रद्धेयुक्त जे सकामी भक्त माझीच पूजा करतात, परंतु त्यांचे हे पूजन अज्ञानपूर्वक आहे.
कारण आणि स्वामीही मीच आहे, परंतु मज महत्त्वाचे ते जाणत नाहीत. म्हणून त्या पतन होते, म्हणजेच मला प्राप्तांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात, पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात, म्हणजेच भक्तांचा पुनर्जन्म की पान, फूल, फळ प्रेमाने अर्पण करतो, तो शुद्ध बुद्धीपूर्वक अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी होऊन मोठ्या प्रतीने खातो. तू ते कर्म करतोस, जे काही दान करतोस, जे काही सर्व मला अर्पण कर. यास योगाने युद्ध झालेल्या मनाचा तू शुभाशुभातून मुक्त होऊन मलाच प्राप्त आणि समभावात्मक आहे. मला कोणी अय नाही. जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यामध्ये प्रकट आहे. आणखीही दुराचारी सुद्धा अनन्य भावाने भजत असेल तर तो साधूच समज निश्चयी आहे. चांगल्या प्रकारे निश्चय केलेला असतो की परमेही नाही, परंतु तो लवकरच धर्मात्मा होतो आणि नेहमी पावतो. हे अर्जुना, तू निश्चयपूर्वक सत्यस. कारण हे अर्जुना, स्त्री, वैश्य, शूद्र, दिग तसेच पापयोगी योनीचेही जे काही जीव पण गतीलाच प्राप्त होतात, तर मग काय सांगावयास पाहिजे की पुण्यश्लोक जे श्री भक्तजन परमगतीला प्राप्त होतात. म्हणून तू सुखहीन आणि प्राप्त झाल्यामुळे निरंतर माझेच भजन कर. म्हणजेच मनुष्य शरीर फार दुर्लभ आहे, परंतु नाही. म्हणून काळाचा भरवसा न धरता आणि अज्ञानाचे सुखरूप असणाऱ्या विषयी भोगामध्ये न फसता निरंतर माझेच भजन कर. वासुदेव परमात्म्याचे ठिकाणीच अनन्य प्रेमाचे नित्य निरंतर आणि मज परमेश्वराला श्रद्धेने प्रेमासहित निष्काम भावाचे श्रवण मनन पाठन करी. तसेच मज शंख, चक्र, गदा, पद्म आणि करीट, पितांबर, वनमाला आणि स्तुभमही धारण करणाऱ्या विष्णूचे मन आणि शरीराच्या कौस्तुभरणी दान करणाऱ्या विष्णूचे मन, वाणी आणि श्रद्धेने, भक्तीने व प्रेमाने विवळ होऊन पूजन करणारा हो. आणि मग सर्व विभूत बल, ऐश्वर्य, माधुर्य, गंभीरता इत्यादी गुणांनी संपन्न सर्वांच्या आश्रयरूपी वासुदेवाला विनयपूर्वक भक्त कर. याप्रमाणे मला शरण झालेला तू आत्म्याला माझ्यामध्ये ऐक्यभाव करून मला गीतेचा